गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स. डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आय होप तुम्ही माझ्या व्हिडिओजची वाट पाहिली असेल. खूप दिवस झाले मी व्हिडिओ नाही अपलोड केलेला. जसं की तुम्हाला मी सांगितलेलं, मी भरपूर क्लासेस वगैरे पण शिकत असते वगैरे, आणि माझा टॅरो कार्डचं सेशन्स पण होते, आणि टॅरो कार्ड्सचं माझा कंप्लीट कोर्स होऊन झालेला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं आपल्या इथून पुढचे सगळे जे व्हिडिओज असतील ते टॅरो कार्डवर असतील. आणि आजपासून या नवीन वर्षाची सुरुवात आपण टॅरो कार्ड्स रिडिंगनेच करणार आहोत डिवाइन टाईम विथ निकीमध्ये. आता इथून पुढच्या जेवढ्या सगळ्या रिडिंग्स होणार आहेत त्या टॅरो कार्ड बेसच होणार आहेत. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, टॅरो कार्ड्सवर आहे. आणि टॅरो कार्ड्स हे फक्त तुमची करंट एनर्जीजवर असतं. तुमचं जे प्रेडिक्शन होणार असतं ते पूर्णपणे युनिव्हर्सल रिडिंग असतं. तरी कुठल्या जाती धर्म ह्याच्याशी रिलेटेड नाही आहे. आपण सगळे एकच आहोत, आणि जो वरती जो बसला आहे, जो परमात्मा आहे, तो आपल्या सगळ्यांच्यासाठी आहे. मग तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असा ह्याच्याशी काहीही घेणं देणं नसतं. फक्त तुमचा विश्वास, तुमचं कर्म ह्याच्यावरच तुमचं भविष्य, तुमचं प्रेझेंट हे अवलंबून असतं. तर आजचा टॅरो कार्ड्स मी तुमच्यासाठी जे आणलेले आहेत आज आपण बघूया आपल्याला युनिव्हर्सचा आपल्याला गायडेड मेसेज काय असणार आहे. तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि जनरल रिडिंग असणारे, कलेक्टिव्ह रिडिंग असणारे तर पर्सनली घेऊ नका, हे की स्पेशली माझ्यासाठीच आहे. जेवढं तुमच्या लाईफशी रेझोनेट होईल तेवढंच तुम्ही तुमच्या लाईफसाठी घ्या, आणि रेस्ट ऑफ द गोष्टी सोडून द्या. तर आता आपण एंजल्सकडे, युनिव्हर्सकडे बघूया हा येणारा नवीन 2026 आपल्यासाठी कसा असणार आहे. आणि हा शेवटचा वर्ष 2025चा ग्रॅटिट्यूड शो करा युनिव्हर्सला, तुमच्या इष्टदेवतांना, तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळीला, प्रत्येकांना आज ग्रॅटिट्यूड शो करा की वर्षभर ते तुमच्याबरोबर व्यवस्थित राहिले, वागले. पूर्ण वर्षभरामध्ये तुमच्याबरोबर जे काही घडामोडी झाल्या असतील त्यासाठी युनिव्हर्सकडे, तुमच्या इष्टदेवतांकडे तुम्ही ग्रॅटिट्यूड शो करा, त्यांना थँक्यू म्हणा. या सगळ्या परिस्थितीतनं आपल्याला सांभाळून त्यांनी ह्या 2025मध्ये आपल्याला ह्या शेवटच्या दिवसामध्ये ठेवलेलं आहे. तर नक्कीच युनिव्हर्सल काहीतरी साईन असेल. तर आज सगळ्या गोष्टींसाठी धन्यवाद. तुम्ही तुमच्या इष्टदेवतांकडे, युनिव्हर्सकडे, एंजल्सकडे नक्की मागा. तर चला आज आपण पाहूया आपल्याला युनिव्हर्स, एंजल्स आपल्याला आज गायडेड काय करतात, नवीन वर्षासाठी आपल्याला काय संकेत देतात, संदेश देतात. जनरल रिडिंग आहे फ्रेंड्स, जेवढी तुमच्याशी रेझोनेट होईल तेवढी तुम्ही तुमच्या मनावर घ्या, असं पर्सनली घेऊ नका. कलेक्टिव्ह रिडिंग आहे. तर चला बघूया. मदर गाया, मदर नेचर, मदर युनिव्हर्स, आर्च एंजल्स, स्पिरिट गाईड, गार्डन एंजल्स, माझ्या व्ह्यूवर्स जेवढे कोणी बघतायत त्यांच्या एनर्जीमध्ये तुम्ही राहा आणि प्लीज मला गाईड करा. माझ्या व्ह्यूवर्ससाठी जेवढे हे रिडिंग्स बघणार आहेत, हा व्हिडिओ बघणार आहेत, त्यांच्यासाठी येणारा 2026 हा कसा असणार आहे, त्यांच्या फायनान्शियलसाठी, त्यांच्या करिअरसाठी, त्यांच्या मॅरिड लाईफ, रोमॅन्टिक लाईफ, पर्सनल लाईफसाठी हा येणारा 2026 त्यांना काय तुम्ही संदेश देऊ पाहतायत, त्यांची कशी एनर्जीज राहणार आहेत, त्यांच्यासाठी काय गायडेड मेसेज आहे. प्लीज एंजल्स, प्लीज आम्हाला गाईड करा. युनिव्हर्स प्लीज गाईड करा. माझ्या व्ह्यूवर्ससाठी येणारा 2026 काय असणार आहे, प्लीज गाईड करून आम्हाला सांगा, आम्हाला मेसेज द्या. चला आपण बघूया. आपण पाहूया आपल्याला युनिव्हर्स काय गाईड करत आहे, 2026 आपल्यासाठी कसा असणार आहे. 9 ऑफ कप्स. नक्कीच 9 ऑफ कप्स हे कार्ड असतं कम्प्लिशनचं. तुम्ही ज्या गोष्टीसाठी बघत आहात तर त्या गोष्टीचं कम्प्लिशन इकडे आपल्याला युनिव्हर्स देत आहे. ज्या करिअरसाठी तुम्ही वाट पाहत आहात किंवा काय. आणि दुसरा आला आहे 8 ऑफ पेंटिकल्स. 8 ऑफ पेंटिकल्स म्हणजे तुम्ही ज्या गोष्टींसाठी मेहनत घेतात, कष्ट घेतात, त्या गोष्टींसाठी युनिव्हर्स तुम्हाला ग्रीन सिग्नल देत आहे. आणि नक्कीच आजचा दिवस तुमच्यासाठी आशीर्वादित आहे. 9 ऑफ कप म्हणजे ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहता त्या गोष्टीमध्ये कम्प्लिशन येत आहे. करिअर असो, तुमची रोमॅन्टिक लाईफ असो, मॅरिड लाईफ असो, त्या सगळ्या गोष्टींसाठी युनिव्हर्स तुम्हाला इथे ग्रीन सिग्नल देत आहे, कम्प्लिशन देत आहे. कप्स म्हणजे नक्कीच सॉरी फ्रेंड्स, तब्येत ठीक नाही आहे. तुमची कर्क, वृश्चिक, मीन असू शकते, गरजेचं नाही आहे. कलेक्टिव्ह रिडिंग आहेत. आणि तुमची मॅरिड लाईफमध्ये जर काय रुकावट आली असेल, काय आलं असेल, तर युनिव्हर्स तुमच्या मॅरिड लाईफसाठी एक सेकंड चान्स पण देत आहे. युनिव्हर्स सांगत आहे की नक्कीच तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर अजून एक तुम्ही त्यांना चान्स द्या. आणि
कप्सची एनर्जीज आहे, कारण तुम्ही बघू शकता हा माणूस त्याच्या ओरामध्ये बसलेला आहे की तो कसा आहे, प्रत्येक गोष्टी जिंकून तो एक सॅटिस्फाईडच्या मुद्रेमध्ये बसलेला आहे. तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये आत्तापर्यंत 2025मध्ये जे काही स्ट्रगल, जे काही मेहनत घेतलेली आहे त्याचं फळ तुम्हाला युनिवर्स 2026मध्ये देत आहे. तुम्ही पण तुमच्या कम्प्लिशनमध्ये बसत आहात की मी हे गोष्टी अचीव केली आहे माझ्या लाईफमध्ये, मग ती करिअर असो, मॅरिड लाईफ असो, रोमॅन्टिक असो, तुमचा बिझनेससाठी असो, एक चांगलं फुलफिलमेंट तुमच्या जीवनामध्ये येत आहे, फायनान्शियल ग्रोथ, स्टेबिलिटी आणत आहे. आणि नक्कीच 8 ऑफ पेंटेकल्स आपल्याला हे सांगत आहे, जे तुम्ही हातामध्ये काम आता 2026मध्ये घेत आहात किंवा घेणार आहात तर कम्प्लिटली त्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतःला झोकून द्या आणि त्या गोष्टीला डेडिकेशनने करा. नक्कीच आशीर्वाद युनिवर्स तुम्हाला देणार आहे, त्या गोष्टीमध्ये सक्सेस देणार आहे. फक्त मनामध्ये डाऊट आणू नका की ही गोष्ट होणार आहे का, ही गोष्ट कशी राहील, का राहील, असं काहीच डाऊट मनात आणू नका. होईल की नाही होईल, कदाचित तुमची रास वृषभ, कन्या, मकर असू शकते, असेल किंवा नसेल, डझंट मॅटर, कारण ही जनरल रीडिंग आहे. आपल्याला कार्ड्स युनिवर्सनी साईन दिलेला आहे, 9 ऑफ कप्स आणि 8 ऑफ पेंटिकल्स. तर नक्कीच तुमची प्रॉपर्टी म्हणा, तुमचं बिझनेस म्हणा, नवीन ग्रोथ म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींसाठी इकडे युनिवर्सचा आपल्याला ग्रीन सिग्नल आहे. आजचा दिवस तुम्हासाठी विशेष करून आशीर्वादित आहे. येणारं नवीन वर्ष तुमच्या सगळ्यांसाठी प्रगतिशील राहणार आहे. मग ते कुठलंही प्रॉस्पेक्ट असो, तुमचं फायनान्शियल, तुमचं करिअर, ह्याच्यासाठी. आणि नक्कीच तुमची हेल्थ पण इथे सुधरत आहे. जर तुम्ही भरपूर काळापासून आजारी असाल किंवा काय असाल तर तिथे पण तुम्हाला नवीन हेल्थ, उत्तम आरोग्य युनिवर्स देत आहे. आणि आजचा दिवस नक्कीच तुम्हाला शुभमय, मंगलमय जाणार आहे. येणारं नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना समाधानाचं जाणार आहे. फक्त आजचा इयर एंडिंगचा जो हा शेवटचा दिवस आहे, होईल तितकं ग्रॅटिट्यूड प्रत्येकांना शो करा, ज्यांनी आपल्याला ह्या पूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं, आपल्याला गाईड केलं, आपल्यासोबत राहिले. तर आणि होईल तितकं अनाथ, गोर, गरीब, विधवांना यथाशक्तीप्रमाणे मदत करायला नक्कीच विसरू नका. तर येणारं वर्ष तुम्हा सगळ्यांना शुभमय, मंगलमय आणि उत्तम आरोग्याचं जावं. आणि माझी व्हिडिओज आजपासून तुम्हाला नक्कीच मिळतील. बघा तुमच्या लाईफमध्ये किती तुमच्याशी रेझोनेट होत आहेत तेवढंच घ्या, जास्त पर्सनली मनाला घेऊ नका. आणि होईल तितका माझा व्हिडिओ शेअर करा, लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना आनंदमय, शुभमय आणि मंगलमय जावं. धन्यवाद.